अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील बांबू गार्डन हा वन विभागाने केलेला एक आगळावेगळा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी मॉडेल ठरलेला आहे। याच बांबू गार्डनला लागून फुटका तलाव आहे। पावसाळ्यामध्ये हा तलाव पूर्णपणे तुडुंब भरतो, परंतु नंतर या तलावामधलं पाणी वाहून जातं, कारण तो एका बाजूने फुटलेला आहे। म्हणूनच या तलावाला फुटका तलाव हे नाव पडल्याचं सांगितलं जातं। हा तलाव ब्रिटिशकालीन असून सुमारे 150 वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातं। या तलावाचा इतिहास हा ब्रिटिशकालीन असला तरी देखील अजूनपर्यंत या तलावाचं सौंदर्यीकरण मात्र रखडलेलंच आहे। अमरावती शहरातील अनेक लोकांना हा तलाव बांबू गार्डनला लागून आहे हे देखील माहीत नाही, परंतु आता हा तलाव मात्र कूस पलटणार आहे। महाराष्ट्र सरकारने या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि वाईल्ड लाईफ ग्रोथसाठी सुमारे 6.5 कोटी रुपये मंजूर केल्याची बातमी अमरावती मंडलला मिळाली आहे। अमरावती शहराचे माजी भाजपा अध्यक्ष तथा MIDC असोसिएशनचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर यांचे निसर्ग व पर्यटन महामंडळ महाराष्ट्र शासन याच्यावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। या नियुक्तीनंतर अमरावती शहराचा निसर्ग व पर्यटनाच्या बाबतीमध्ये विकास व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला। त्यावेळी असलेले DFO मिश्रा यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी सौंदर्यीकरण व वन्यजीवाच्या वाढीसाठी हा उपक्रम सुरू करावा असं ठरवलं। महाराष्ट्र सरकारकडे संपूर्ण कागदपत्रे सबमिट करण्यात आलेले असून बजेटमध्ये या पैशांना मान्यता देखील मिळालेली आहे। अमरावती जिल्ह्याच्या मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक ज्योती बॅनर्जी यांनी मंडल न्यूजला सांगितले की या कामात वन विभागाकडून कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, कारण हा संपूर्ण प्रोजेक्ट वाईल्ड लाईफ संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तसेच जनावरांना पिण्यासाठी 12ही महिने पाणी मिळणार आहे, त्याच्यामुळे वन विभागाकडून कामात दिरंगाई होणार नाही। वन विभाग पूर्णपणे सहकार्य करून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। संपूर्ण वन विभाग व निसर्ग पर्यटन महामंडळ या फुटका तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेत आहे। काही वर्षातच आपल्याला या फुटका तलावाचं रूप बदललेलं दिसेल आणि नक्कीच या तलावाचा उपयोग हा वन्यजीवांना वाचवण्यासाठी होणार आहे। नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। मी आज खूप सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेली आहे आणि अनेक अमरावतीकरांना कदाचित ते ठिकाण माहिती पण नसेल। जवळपास 150 वर्ष जुनं हे ठिकाण आहे, पण अनेक अमरावतीकर या ठिकाणापासून वंचित आहे। बांबू गार्डन अमरावती शहरामध्ये प्रसिद्ध आहे। पर्यटन विभागाने आणि वन विभागाने हे गार्डन सुरू केलं आणि अमरावतीकरांसाठी एक वीकेंडला पिकनिकचा स्पॉट तयार केला। परंतु याच गार्डनला लागून इथे एक तलाव आहे, ज्या तलावाचं नाव आहे फुटका तलाव। हो, फुटका तलाव असं या तलावाचं नाव आहे आणि या तलावाचा सौंदर्यीकरणाचा प्रोजेक्ट नव्याने आता सुरू होणार आहे आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट कसा रन होणार आहे आणि अमरावतीकरांना वीकेंडसाठी अजून नवीन एक स्पॉट मिळणार आहे, त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी इथे आलेली आहे। तलाव पूर्णपणे आता सध्या कोरडा आहे, पावसाळ्यात यामध्ये पाणी जमा होतं, पण येणाऱ्या काळामध्ये पर्यटन विभागाकडून आणि वन विभागाकडून पुढाकार घेऊन या तलावाचं जे काही सौंदर्यीकरण होणार आहे आणि अमरावतीकरांना एक पिकनिकसाठी नवीन जागा मिळणार आहे, त्या संदर्भात मी आज इथे आलेली आहे। आणि अमरावतीचे निसर्ग पर्यटन मंडळ जे आहे, जे महाराष्ट्र शासनाकडून चालवलं जातं, त्याचे सदस्य माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे की कशा प्रकारे या तलावाचं पूर्ण सौंदर्यीकरण होणार आहे आणि अमरावतीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे। तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी खूप सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत किरण भाऊ पातुरकर, जे महाराष्ट्र शासनाचा निसर्ग आणि पर्यटन मंडळाचे अमरावतीकडून सदस्य आहेत आणि अमरावतीच्या निसर्ग पर्यटनाला वाव देण्यासाठी त्यांच्याकडे काही प्रोजेक्ट आहेत आणि त्या प्रोजेक्टपैकी त्यांनी फुटका तलाव या तलावाला महत्त्व दिलेलं आहे। तर मी आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे की ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये कशी आली आणि या तलावाचा इतिहास काय आहे। नमस्कार सर, मंडल न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते। नमस्कार मॅडम, तुमचं सुद्धा मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। मला सांगा सर, आधी तुमच्याकडे हे पद केव्हा आलं निसर्ग पर्यटनचं? एक साधारणतः 5-6 महिन्यापूर्वी हे पद माझ्याकडे आलं। हे पद आल्याच्या नंतर मी पूर्ण माहिती घेतली की आपण काय काय काम करू शकतो आणि अमरावतीमध्ये एक चांगला प्रोजेक्ट की जेणेकरून या मंडळावर असण्याचा फायदा अमरावतीकरांना झाला पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं। त्यानुसार मी मग फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सर्व लोकांशी चर्चा केली, माझ्या मित्रांशी चर्चा केली आणि मी काही जागा पण
शोधायचा प्रयत्न केला की जिथे आपण काही काम करू शकतो. तर अमरावतीचे त्यावेळी DFO होते मिश्रा साहेब. मग मिश्रा साहेबांशी चर्चा झाली की असं असं आहे, निसर्ग पर्यटन महामंडळाकडनं पैसे मिळतात, आपण विकसित करू शकतो काही जागा, तर तुमच्या काही डोक्यात आहे का? तर ते मला की तुम्हाला मी एक चांगली जागा दाखवतो. आणि ते मला इथे घेऊन आले फुटका तलावावर. हा फुटका तलाव जो आहे हा 150 वर्ष जुना आहे. बापरे. आणि तेव्हापासून याचं खोलीकरण, रुंदीकरण आणि दुरुस्ती झाली नाही आहे. याची जी रिटेनिंग वॉल आहे ती रिटेनिंग वॉल आता पाझरते आहे आणि पूर्ण तिथून सगळं पाणी बांबू गार्डनमध्ये जातं. आणि आता नवीन त्यांनी वडाळी तलाव विकसित केला, त्या वडाळी तलावात हे पाणी जातं. अच्छा, म्हणजे या तलावामध्ये जमा होणारं जेही पाणी आहे ते या 2 तलावामध्ये वाहून चाललं जातं. म्हणजे ते तिकडे वडाळी तलाव आहे तिकडे वाहून चाललं जातं. या तलावात पाणी राहत नाही. आपण आता बघताय उन्हाळ्यात एक थेंब पाणी सुद्धा इथे नाही. म्हणजे मी जेव्हा आली तेव्हा मला पण आश्चर्य वाटलं की हा नक्की तलावच आहे का. हा, आणि ह्या पूर्ण जंगलाच्या याला लागून पूर्ण जंगल आहे आणि डोंगर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी इथे पाणी प्यायसाठी येतात आणि असतात इथे. पावसाळ्यात ज्यावेळी असतात आणि मोठ्या प्रमाणात बाहेरून पक्षी सुद्धा येतात आणि ते पक्षी सुद्धा इथे असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये जसं पाऊस बंद होतो तसं पाणी कमी होत चाललं जातं आणि पाणी वेगाने निघून जातं आणि नुसते असे पॅचेस राहतात. त्याच्यामुळे नुकसान होतं. त्यांनी मला हे दाखवलं. मग आम्ही साहेब आणि मी इथे आलो आणि मी हे जे बघितलं तर मीच प्रेमात पडलो या जागेच्या. अतिशय सुंदर बांबू गार्डनला लागून असलेला एवढा मोठा तलाव आणि त्याच्या पूर्ण चारी बाजूनी डोंगर आणि पूर्ण जंगल. तर अतिशय सुंदर असा हा स्पॉट आहे. हा विकसित करण्याची गरज आहे. अमरावतीकरांसाठी हा जर पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाला तर चिखलदऱ्याला जायची गरज नाही आहे. हो ना, विकेंडला दरवेळेला चिखलदऱ्याला जाण्यापेक्षा इथे येतील ना लोक. मग आता इथे कसं करायचं, तर याचं मोजमाप करणं, एस्टिमेट बनवणं जरुरीचं होतं. तर वीरेंद्र चौधरी साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जलसंपदाचे. तर त्यांना बोलावलं. माझे मित्र होते हातगावकर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिटायर्ड, त्यांना बोलावलं आणि मिश्रा साहेब. आणि मग त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटच्या मार्फत याचं मोजमाप केलं आणि मोजमाप करून पूर्ण एस्टिमेट दिलं. त्याच्यामध्ये माझ्या डोक्याच्या ज्या कल्पना होत्या त्या त्याच्यात टाकल्या गेल्या. हा ज्या म्हणजे याच्यामध्ये जी रिटेनिंग वॉल आहे ती लहान आहे आणि त्याचा रस्ताही लहान आहे, तर तो रस्ता मोठा करायचा जेणेकरून लोक त्याच्यावर फिरू शकले पाहिजे. आणि ही रिटेनिंग वॉल पूर्ण त्याच्यातलं म्हणजे याच्यातून पाणी पाझरणार नाही अशी नैसर्गिक साहित्यानेच पक्की करायची. त्याचं सिमेंट वापरायचं नाही. त्याच्यानंतर याचं खोलीकरण करायचं या पूर्ण याचं. आणि हा गाळ लोकांना वापरायला द्यायचा. बाजूला जी टेकडी आहे त्याच्यावर झाडं लावायचे आणि साधारणतः हे जे मचान आपण उभं आहोत, हे एकच मचान आहे, असे अजून 5 मचान तयार करायचे जे लोक त्याच्यावर बसून साधारणतः पूर्ण निरीक्षण करू शकतील. आपण जिथे उभे आहोत तिथून एक वॉल होती पहिले, ती वॉल उंच करायची. ती वॉल उंच केल्यानंतर याचे या तलावाचे 2 भाग होतील. एका भागामध्ये पक्ष्यांना अंडे देण्यासाठी ते मोठे असे हे तयार करावं लागतात, कृत्रिम घरटे करणार. हा, तर ती जमिनीचंच ते तयार करायचं जेणेकरून टेकड्या छोट्या छोट्या तर त्याच्यामध्ये बाहेरून आलेले पक्षी अंडे देतील आणि त्यांचं त्याच्यामध्ये विस्तार होईल. आणि एका बाजूला नौकानयन करायचं. तर त्याच्यामुळे नौकानयन, नौकेसाठी एस्टिमेट केला आहे, ह्या टेकड्या आणि ते बनवण्यासाठी एस्टिमेट केलेला आहे. आणि सोनेरी वाळू आणायची. हा जिथे सपाट होईल तलाव त्या ठिकाणी सगळी ती सोनेरी वाळू टाकायची जेणेकरून समुद्राचं फील येईल. आणि एक 10 हट्स तयार करायच्या, निरीक्षण हट्स, ज्याच्यामध्ये बसून लोक निरीक्षण करतील, जंगली जनावरं येतील, निसर्गरम्य जागेचा आनंद घेतील. अशा प्रकारे केल्यामुळे काय होईल की लोक ज्यावेळी बांबू गार्डनला येतील सगळे फुटक्या तलावात येतील, बाहेर फिरतील, डबा पार्टी करतील, या मचानावर उभे राहून आनंद घेतील पूर्ण जंगली आणि निसर्गरम्य वातावरणाचा. आपण बघताय की सध्या किती सुंदर आहे. उन्हाळ्यात एवढं चांगलं आहे म्हणजे ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात किती सुंदर असेल. तर त्यामुळे त्या पद्धतीचं सगळं आपण बनवतो आहे. इकडनं त्याचा पाण्याचा फ्लो राहील. यांच्या बाजूलाच कॅक्टस गार्डन आहे, वर त्यांचं रेस्ट हाऊस आहे. हे सुद्धा अत्यंत सुंदर आहे, कॅक्टस गार्डन आणि रेस्ट हाऊस. त्यामुळे अमरावतीकर लोकांसाठी ही फार मोठी संधी राहणार आहे. याचं साधारणतः एस्टिमेट 6-6.5 कोटी रुपयाचं आहे. तर ते मी मुंबईच्या त्या म्हणजे आमच्या जे बैठक होतात त्या बैठकीत दिलं, त्याच्यात ते मंजुरी झालं आहे. पण मध्येच आचारसंहिता लागल्यामुळे मागच्या 1.5-2 महिन्यापासून ते सगळं थंड अवस्थेत होतं. कारण आता मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की जर या तलावाचं खोलीकरण करायचंय तर आता जून सुरू झाला आणि मान्सून पण तोंडावर आहे. गडबड तीच झाली की उन्हाळ्याच्या आधीच आम्ही ते एस्टिमेट दिलं होतं मंजुरीसाठी. ते मंजुरी झालं आमच्या बोर्डामध्ये, पण ते पुढे मग सरकारमध्ये जातं.
बजेटमध्ये त्याच्यासाठी पैसा दिला जातो आणि तो पैसा मंडळाकडे आला की मग मंडळ ते रिलीज करतं. परंतु ही पुढची प्रोसेस सुरू व्हायच्या आधीच हे लागलं, आचारसंहिता लागली. त्यामुळे ती पूर्ण प्रोसेस थांबली आणि आता पावसाळा सुरू होतो आहे. तर आता पावसाळ्यामध्ये आपण किती काम करू शकू हे तर मलाही स्वतःला कल्पना नाही. याच्यातले काही कामं करू शकू कदाचित, ते आता तज्ज्ञ लोक सांगतील. आणि त्या टेकडीवर वृक्षारोपण करायचं आहे तर ते तुम्ही आताच हाती घेऊ शकता वृक्षारोपणाचं. पूर्ण आता मीनवाईल मिश्रा साहेबाची ट्रान्सफर झाली. अच्छा. आणि दुसरं DFO यायचेच आहेत, सध्या प्रभारी आहेत. त्यामुळे तोही एक अडचण तयार झाली या सगळ्या ह्याच्यात. पण आता नियमित DFO पण येतील. मी आमचे जे वनमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब, त्यांना विनंती केली आहे. माझे त्यांच्या अनेक वर्षाचे संबंध, आम्ही दोघांनी पार्टीत सोबत काम केलं, आम्ही दोघांनी सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची पूर्ण मदत या प्रोजेक्टला आहे. त्यांना मी समजावल्याच्या नंतर त्यांनी स्वतः DFOला सांगितलं की किरण म्हणतोय त्या पद्धतीने तुम्ही मदत करा. त्यामुळे याच्यामध्ये आपण 6-6.5 कोटीचं हे टाकला. बघा, तुम्ही हा सगळा प्रोजेक्ट मुनगंटीवार साहेब जे आपले मंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर मांडला होता. तर साहेबांनी स्वतः कधी व्हिजिट केली आहे का फुटक्या तलावाला? फुटक्या तलावाला नाही केली, बांबू गार्डनला केलेली आहे. आणि बांबू गार्डन त्यांनी खूप खुश झाले ते बांबू गार्डनचं काम बघून. म्हणजे अशा प्रकारचं बांबू गार्डन महाराष्ट्रात नाही कुठे. अच्छा. त्याच्यामुळे महाराष्ट्रातच हे मॉडेल महाराष्ट्रात राबवावं असं चालू आहे. इतकं सुंदर बांबू गार्डन आहे तो. फक्त या बांबू गार्डनची जी एंट्री आहे ती एंट्री जिथून होते ती एंट्री खूपच खराब आहे. त्याच्यामुळे लोकांचं मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती केली आहे की यांना जिथून हा रस्ता जातो म्हणजे वडाळी गावापासून दूर असा रस्ता काढता येतो. तिथे त्यांचीच जमीन आहे आणि झाडं जे आहेत ते बावळीचे आहेत. त्यामुळे तो रस्ता कच्चाच रस्ता काढावा आणि पुलापर्यंत घ्यावा. पुलापासून एक रस्ता टाकता येतो. त्यामुळे वडाळी गावापासून पूर्ण संपर्क तुटेल इथे येण्याचा आणि लोकांनाही चांगला राहील आणि वडाळीच्या लोकांना प्रॉब्लेम नाही राहणार. अशा प्रकारचं मी सुचवलं आहे. पण अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही आहे. ते DFOच्या अधिकारात आहे आणि नवीन DFO यायचे आहेत. ते आल्याच्या नंतर बघू. बरं, हा तर प्रोजेक्ट तुम्ही घेतलाच आहे हाती. याच्या व्यतिरिक्त अजून काही निसर्ग पर्यटनचे प्रोजेक्ट अमरावती जिल्ह्यात घेतले आहेत? मी आता 2 प्रोजेक्ट घेतले यावर्षी. हा एक प्रोजेक्ट आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे ऑक्सिजन पार्क. जो ऑक्सिजन पार्क तोही एक मॉडेल आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी. इतका सुंदर ऑक्सिजन पार्क पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला आहे. आणि कविटकर म्हणून ते RFO होते, त्यांची ती कल्पना आहे आणि त्यांनी ते खूप चांगला केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता खेळणे पूर्ण खराब झाले. पहिले जर का जगात रोज 100 मुलं येत असतील त्याला फुटप्रिंट बदलतात, तर आता 50च येतात किंवा त्याच्यापेक्षा कमी. कारण की ते खेळणे खराब झालेले आहेत. त्याच्यात काही सुधारणांची गरज आहे. तर त्याच्यासाठी पैशाची गरज होती. तर मी त्याच्यात साधारणतः 1.5 कोटी रुपये प्रपोज केले होते. तर 1 कोटी मंजूर झालेले आहेत. त्यामुळे आता त्याच्यासाठी 1 कोटी आणि याच्यासाठी 6-6.5 कोटी मंजूर झाले. जवळपास 7.5-8 कोटीचे प्रोजेक्ट तुम्ही अमरावती शहरासाठी आणले पहिल्या वर्षी. आता दोन्ही ठिकाणी मी गेलेली आहे सर. दोन्ही ठिकाणी एकच प्रॉब्लेम आहे स्वच्छतेचा. म्हणजे बांबू गार्डनला येणारा रस्ता सुद्धा अस्वच्छ आहे आणि ऑक्सिजन पार्कच्या तिथे पण प्रचंड अस्वच्छता आणि घाण आहे. तर मला असं वाटतं की ह्याही गोष्टीकडे आपण महानगरपालिका प्रॉब्लेम हा आहे की ही जागा फॉरेस्टची आहे आणि येण्याचं जे आहे तो मनपाचा विषय आहे. तेच म्हणते आहे मी तुम्हाला की कदाचित तुम्ही हा विषय महानगरपालिकेच्या कानावर टाकला तर इकडे लोकांचं येण्याचं जे आहे ती संख्या वाढेल. जेणेकरून त्यांना पण असं वाटेल की आपण एका खूप सुंदर ठिकाणी चाललो आहे. कारण जेव्हा आपण एवढ्या घाणीतून इकडे समोर येतो तर इकडे समोर खूप सुंदर असं बांबू गार्डन आहे. तर माझी तर तुमच्या या मंडल न्यूजच्या मार्फत हीच सूचना करणार आहोत जेणेकरून वरिष्ठांच्या कानावर जावं, मनपाच्या जावं, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जावं आणि त्यांनी याची दखल घेऊन एक काम करावं. याच्यासाठी तर आपला या मंडल न्यूजच्या याचा उपयोग होईल आपल्याला. नक्कीच नक्कीच सर. मला म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं आलं आहे की सध्या या तलावाची ही जी अवस्था आहे ही दुरावस्था आहे. म्हणजे ही काही चांगली अवस्था नाही आहे. तर अमरावती जिल्ह्याला मी तर म्हणेल हे एक हार्ट होऊ शकतं अमरावती जिल्ह्याचं. जसं लोक चिखलदऱ्याला हार्ट मानतात तसं अमरावती शहराचं हे हार्ट होऊ शकतं. तर आता इथे मी बाजूला बघते आहे की गुरंढोरं पण या तलावामध्ये येऊन चरतायत. तर पुढे मग याचं कसं काय विल्हेवाट लावणार? थांबवण्याची गरज आहे. हे सगळे वडाळीच्या तिथून जे गुराखी आहेत ते त्या तिथून येतात ती एंट्री सुद्धा बंद करण्याची गरज आहे जेणेकरून गुरंढोरं
आतमध्ये येणार नाही. आले तर ते बाहेरून तिकडनं पाणी पितील आणि तिकडनं चालले जातील आतमध्ये. इकडे आज पाणी नसल्यामुळे आतमध्ये जीवन राहिले सर्व, बरोबर, त्याचं नुकसान होतं. म्हणजे बघा आता जसं छत्री तलाव आहे, वडाळीचा तलाव आहे, हे दोन्ही तिन्ही तलाव जर आपण बघितले किंवा अमरावती शहरालगत जे जे तलाव आहेत ते बघितले तर तिथे सगळ्या तलावांमध्ये काही ना काही पाणी आहे. मात्र ह्या तलावाची ही अवस्था आहे की या तलावामध्ये पाणीच नाहीये. हे जे आपण सगळं करतोय हे करत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सगळ्या नियमांचं पालन करून, निसर्ग महामंडळाच्या डिपार्टमेंटचं नियमांचं पालन करून, जेणेकरून हा जो पूर्ण स्ट्रॅटा आहे नैसर्गिक त्याला धक्का लागणार नाही. जे प्राणी, जंगली प्राणी इथे येतात त्यांच्या अधिवासाला धक्का लागणार नाही, अशा प्रकारचंच डेव्हलपमेंट इथे करणार आहोत. पण मला पण असं वाटतं की जर इथे पाण्याचा साठा झाला तर उन्हाळ्यामध्ये पण त्या जंगली जनावरांना पाणी मिळेल, अन्न पण मिळेल, जेणेकरून ते शहराकडे धाव घेणार नाही. कारण इथे बघत आहे मी की किती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे याची जवळपास 90% जी तलावाला लागूनची जमीन आहे ती पूर्ण जंगली आहे. नाही, पूर्ण फॉरेस्टच आहे, सगळं फॉरेस्ट आहे. इथून सगळं फॉरेस्ट आहे. त्याच्यामुळे काय होईल की इथे जर पाणी राहिलं तर हे बिबटे म्हणा, कारण आपल्या जंगलामध्ये जवळपास 50 बिबटे आहेत, तर जंगलात 50 बिबटे हे सगळे बिबटे आहे किंवा इथे जे काही जंगली जनावर आहेत, मोर आहेत आपल्या इकडे, मोर भरपूर आहे, हरणं भरपूर आहे, तर त्यांना एक जलसाठा होईल. बरं, आता तरी किती दिवसामध्ये हे काम चालू होईल आपलं? आता आज आचारसंहिता उठली, याच्यानंतर आता मी मुनगंटीवार साहेबांशी बोलतो. ते बोलल्याच्या नंतर इथे पहिले एक रेग्युलर DFOची पण गरज आहे. त्यानंतर हे जे सगळं मंजूर झालेलं आहे आता ते येणाऱ्या बजेटमध्ये, आता जे रेग्युलर बजेट मांडलं जाईल पावसाळी अधिवेशनात, त्याच्यात मंजूर करण्याची गरज आहे. आणि ते मंजूर झाले, मग पैसे आले की मग कामाला सुरू होतील. तर याच्यामध्ये पावसाळा चालला जाईल, पण ते पावसाळा जाईपर्यंत पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागते आणि विधानसभेचे इलेक्शन होतात. त्यामुळे थोडंसं जितक्या लवकर होईल तितका प्रयत्न आहे. आता बघू 2025 मध्ये तरी ऍटलीस्ट लोकांना इथे यायला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. अमरावतीकरांसाठी अत्यंत सुंदर असा स्पॉट होईल आणि तो स्पॉट असा राहील की ज्याच्यामध्ये जंगली जनावरांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांना त्रास होईल असं कोणतंही काम इथे केलं जाणार नाही. आणि इथलं जे काम आहे सगळं नैसर्गिक साधनांनी होईल. बाहेरचं म्हणजे सिमेंट, चुना याचा कुठे वापर होणार नाही आहे. त्यामुळे पूर्ण नैसर्गिक राहील अशा पद्धतीची याची रचना केलेली आहे आणि अशा पद्धतीचं एस्टिमेट आहे. अजून एक तिसरा प्रोजेक्ट तो आहे, त्याला फार पैसे लागणार नाही आहे. इथून तुमच्या आता आपण इथून जिथून रस्त्यावरून आलो, ज्या रस्त्यावरून तिथपासून उजव्या हाताची पूर्ण यशोदानगरपर्यंतची जमीन फॉरेस्टची आहे. त्याच्यावर अतिक्रमण पण होत आहे, पण अजूनही मोठी जमीन यांच्या ताब्यात आहे आणि ती खाली पडलेली आहे. तर त्या जमिनीवर झाडं लावायचे आणि फेन्सिंग करायचं, जेणेकरून मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये झाडं राहतील. आणि त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये पुन्हा अनेक जे लोक मॉर्निंग वॉक करतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात किंवा बसतात, त्यांच्या फक्त तेवढीच व्यवस्था करायची, जेणेकरून त्या जमिनीवर झाडा व्यतिरिक्त काही असणार नाही. अशा प्रकारचं एक प्रपोजल दिला आहे. फक्त त्याच्यासाठी खर्चही खूप कमी आहे आणि तो जर का ते तर फॉरेस्ट स्वतःच करू शकतं, त्यासाठी निसर्ग मंडळाची गरज नाही आहे. आणि ते करणं त्यांच्याही हिताचं आहे, कारण की त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होतं आहे आणि मग ते उठवल्या जात नाही नंतर, आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. त्यामुळे अमरावतीला एक सुंदर असा स्पॉटही मिळेल. हजारोच्या संख्येने तिथे झाडं लागू शकतात. फक्त डिपार्टमेंटच्या जवळ जर पैसे नसतील तर मग निसर्ग मंडळातर्फे आम्ही त्यांना पैसे देऊ, कारण त्यांनी ते एस्टिमेट बनवलं पाहिजे आणि तयारी केली पाहिजे. मी मिश्रा साहेबांना म्हटलं होतं, तर त्यावेळी त्यांनी एका DFOला RFOला सांगितलं होतं की तुम्ही पातुरकरांसोबत जा आणि ते पूर्ण बघून घ्या. पण नंतर त्यांची बदली झाल्यामुळे ते सगळं थंडी अवस्थेत. मला असं वाटतं हे जे कामं आहेत हे कदाचित त्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकारी लोकांचे जे ट्रान्सफर्स होतात त्याच्यामध्ये हे कामं जास्त मागे पडतात. त्याच्यात ट्रान्सफर आणि आचारसंहिता या दोन गोष्टी झाल्या. आचारसंहिता तर कोणाच्या हातात नव्हती लोकसभेची, आणि आता 2-2.5 महिन्यात मिळणार आहे पुन्हा विधानसभेची आचारसंहिता, पावसाळा. त्यामुळे आता थोडंसं याचं जे टाइम टेबल आहे तो टाइम टेबल पूर्ण बिघडला या दोन गोष्टी. सर, इथे पाणी कोणत्या महिन्यांपर्यंत राहतं? ॲक्च्युली आपण आता जी अवस्था बघतो, पहिले तर पाणी 12 महिने राहत होतं, त्याच्यामुळे कमी राहतात. आता शेंडे मॅडम आहेत, त्या इथे काम करतात फॉरेस्टच्या हे, तर त्यांना तुम्ही विचारलं तर त्या एक्झॅक्ट सांगू शकतील. बरं मॅडम, इथे पाणी किती महिन्यापर्यंत राहतं? जानेवारी महिन्यापर्यंत राहते पाणी. आणि इथे पक्षी विविध प्रकारचे पक्षी येतात. अगदी सुंदर पाणी आलं ना पावसाळ्यामध्ये, तुम्ही इथे येऊन बघा, खूप छान प्रकारचे, उलट बाहेरच्या देशातून पण इथे पक्षी येतात. आणि एकदा पाणी आलं तर इथे फिश वगैरे आणि नवीन वनस्पती पण
तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन वनस्पती पण डेव्हलप होतात पावसाळ्यानंतर. पावसाळ्यामध्ये ऍक्च्युली ही जागा कमी झाली आहे. हे जे झाडं त्याच्यामुळे वाढले, उंची वाढली, गाळ काढल्या गेला आणि 150 वर्षात, त्यामुळे तलावाची जी आकार होता तोही आक्रसला गेला आहे. बरं मला सांगा की जे आता तर समजा हे पर्यटनासाठी खुले नाही, तलाव कोरडा आहे, पण जेव्हा पाणी असतं तेव्हा जनता इकडे येऊ शकते, पब्लिक हो इकडे येते? येऊ शकते, पाहायला आम्ही खुले करतो. ते म्हणजे दिवसभर खुलं राहतं का गेट? हो दिवसभर राहते. दिवसभर लोकांना पाहण्यासाठी खुलं राहतं. लोकांना माहित नाही आहे पण. हो ना, त्यामुळे लोकं येत लोकांना माहित नाहीये. भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. अगदी सुंदर पाहण्याचा दृश्य राहतो आणि विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. निसर्गरम्य पक्ष्यांचे आवाज, मेन म्हणजे तुम्हाला ऍट ए टाइम पक्षांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज पाहायला इथे बिबट्या पण भेटतो. दर म्हणजे जवळजवळ दिवसाआड बिबट्या या बांबू गार्डन मध्ये किंवा या परिसरात असतो. तुम्ही तर खूपदा बघितले असतील. हो बरेचदा बघितले. मोर बघितले आहे, हरिण बघितले आहे, सर्वच आहे इथे. म्हणजे या तलावामध्ये पाणी जर राहिलं तर जनावरांना पण पिण्याच्या पाण्याची चांगली सोय होऊन जाईल आणि ते दुसरीकडे जाणार नाही. आणि आजूबाजूला आमचा पूर्ण जंगलचा परिसर आहे, तर त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी प्यायला मिळेल. तर बघा मंडळी, आपल्या अमरावतीकरांसाठी खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आपल्या अमरावती शहराला लागून आहे आणि आपण त्याच्यापासून अपरिचित आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वन विभाग आणि निसर्ग पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या फुटक्या तलावाचं रूपांतर नक्कीच सुंदर अशा तलावामध्ये होणार आहे. आणि आपण विकेंडला इथे पिकनिक करण्यासाठी किंवा स्टडीसाठी सुद्धा इथे आपण येऊ शकणार आहोत. तर मंडल न्यूजने आज इथे प्रत्यक्ष ठिकाणी येऊन याचा ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे आणि वन अधिकाऱ्यांना सुद्धा मी त्या संदर्भात आता भेटणार आहे. पण एवढं सुंदर ठिकाणी मी आली आणि इथे खूप छान, म्हणजे अगदी पाणी नसताना देखील इथे एवढं प्रसन्न वाटत आहे. तर जेव्हा इथे सगळे काही डेव्हलपमेंट होईल, या तलावाचं सौंदर्यीकरण होईल, तेव्हा निश्चितच हे खूप सुंदर होईल. तेव्हा अवश्य अमरावतीकरांनी येणाऱ्या काळामध्ये या फुटक्या तलावाचा आनंद घ्यायचा आहे, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते.